आपल्या आयुष्यात कोण खरे कोण खोटे हे कधी कळतं माहिती आहे? ते कळते संकट आल्यावर. आज आपण चाणक्याच्या एका अद्भुत श्लोकातून हे जाणून घेणार आहोत. तर चाणक्य म्हणतात की की नोकराची ओळख कशी कळते? तर नोकराची ओळख आपल्याला कठीण काम दिल्यावरच कळते. म्हणजेच आपले कर्मचारी, मदतनीस, आपल्यासाठी काम करणारे हे लोक किती निष्ठावान आहेत किंवा किती प्रामाणिक आहेत हे तेव्हाच कळतं जेव्हा तुम्ही त्यांना कठीण कामासाठी पाठवता. सोप्या कामात सगळे हुशार असतात, पण धोक्याची वेळ आली की कोण पळून जातो आणि कोण उभा राहतो हे तेच खरे. तर यामध्ये आपल्याला खऱ्या नातेवाईकाची ओळख कशी करायची? तर जेव्हा आपण व्यसन, संकट, नुकसान, अपमान ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला जीवनामध्ये खाली घसरत नेतात तेव्हा नातेवाईकाचा खरा चेहरा तुम्हाला दिसतो. चांगल्या काळात सर्व आपलेच असतात, पण अंधार पडला की नाव मिटतात आणि सत्य उघड होतं. तिसरा आहे खऱ्या मित्राची ओळख कधी होते? तर खऱ्या मित्राची ओळख आपत्तीच्या वेळी होते. संकटात उभा राहणारा मित्रच खरा मित्र असतो, जो परत परत विचारतो, भाऊ काय लागलं तर सांग, आणि खरंच तुमच्या मदतीला धावतो. हा मित्र आयुष्यभरासाठी असतो. नुसता मित्र सोशल मीडियाच्या स्टोरीमध्ये दिसतो तो खरा मित्र नसतो. खरा मित्र हा तुमच्या दाराशी दिसतो. 4 नंबर आहे तुमच्या पत्नीची खरी साथ कधी कळते? जेव्हा तुमचं धन संपत्ती कमी झाल्यावर तुमच्या खऱ्या पत्नीची साथ तुम्हाला कळते. दुःखात पतीसोबत उभ्या राहणारीच खरी बायको असते. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, तुमची खरी ताकद तुमचा पैसा नाही, तुमचे सत्य नातं, खरी मैत्री आणि संकटात साथ देणारी माणसं आहेत. हा श्लोक आपल्याला शिकवतो संकट हे जीवनाचे सत्य आहे, पण तेच दाखवते आपल्याकडे कोण खरं आहे. जर तुम्हाला चाणक्य नीतीचे असंच आणखी मोलाचे अर्थ जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण भेटू. थँक्यू.